नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उपासाचे साबुदाणा बटाटा कीस टाकून बनवलेले पळी पापड आहेत. तर आपण हे पापड अचूक प्रमाण घेऊन बनवलेले आहे. अगदी तुम्ही नवीन शिकाऊ असाल तरीही तुम्ही हे पापड सहज बनवू शकाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा तुम्ही किती छान पापड बनवलेले आहे. तर एकदम छान असे खुसखुशीत पापड आपले झालेले आहे. तोंडात टाकताच विरघळणारे असे पापड आहे आणि अजिबात आपले पापड लाल सुद्धा झालेले नाही. छान पांढरशुभ्र पापड झालेले आहे तळल्यानंतर. तर बघू शकता तुम्ही. हे पापड वर्ष 2 वर्ष टिकून राहतात, अजिबात खराब होत नाही. तर त्यासाठी आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आता साबुदाणा घेणार आहोत. तर इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. इथं मी आता साबुदाणा मध्ये पाणी टाकून घेत आहे आणि आपल्याला हे साबुदाणा एकदा धुवून काढायचा आहे. तर हलक्या हाताने असं ढवळत आपल्याला हे साबुदाणा धुवायचा आहे. खूप जास्त असा चोळून धुवायचा नाही. तर बघू शकता एकदा मी धुवून घेतला आणि त्यानंतर मी इथं पाणी टाकून घेत आहे. तर पाणी आपल्याला इथं भरपूर घ्यायचं आहे. 1 ते 1.5 इंच इतकं पाणी येईल वरती, इतकं पाणी घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही एवढं पाणी घेतलेलं आहे मी. इथं मी रात्री साबुदाणा भिजत टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला सकाळी याचे आपल्याला पळी पापड आता बनवायचे आहे. इथं मी आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी पाणी घेत आहे. तर माझा हा तांब्या 1.5 लिटरचा आहे आणि इथं मी सुरुवातीला 3.5 तांबे इतकं पाणी घेतलेलं आहे. आपल्याला पुढं सुद्धा पाण्याची गरज पडणार आहे. तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे पाणी एकूण आपल्याला किती लागलेलं आहे, किती लिटर पाण्याची गरज पडलेली आहे. तर इथं मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी. तर हा बटाटा आपण आता याचे सिलटे जे आहे ते काढून घेणार आहोत. इथं आपल्याला बटाटा असा पांढरशुभ्र आहे असाच बटाटा घ्यायचा आहे. पिवळसर बटाटा आपल्याला घ्यायचा नाही. तर बघू शकता आईसुद्धा मला आता मदत करू लागत आहे. इथं मला बटाट्याचे जे सिलटे आहे ते काढून दिलेले आहे. या अशा पद्धतीनं सिलटे काढून घ्यायचे आहे सर्व बटाट्याचे. तर आपण आता बटाट्याचं किस करण्यासाठी इथं मी एक किसणी घेतलेली आहे. तुम्ही लहान मोठी कोणतीही घेऊ शकता. तर इथं मी मध्यम आकाराची घेतलेली आहे. तर आपल्याला हे असे बटाटे किसून घ्यायचे आहे सर्व. तर ह्याच पद्धतीनं मी सर्व बटाटे किसून घेणार आहे. हे पापड आपल्याला तिखट बनवायचे आहे. तर इथं मी लाल आणि हिरव्या दोन्ही मिरच्या घेणार आहे. त्यामुळे आपल्या पापडचा कलर पण खूप छान येतो आणि चवही छान लागते. त्यामुळे मी इथं थोड्याशा लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्या आपल्याला अशा जाडसर वाटून घ्यायच्या आहे. खूप जास्त अशी पेस्ट नाही करायची बारीक. तर ह्या पद्धतीनं आपण आता जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखट जास्त करू शकता. इथं आपण आता मीठ घेणार आहोत. तर आपण इथं जे पोहे खायचे चम्मच आहे त्या चमच्याने मी इथं 2.5 चम्मच मीठ घेतलेलं आहे. हे बघा आता आपण साबुदाणा रात्री भिजत ठेवलेला होता. किती छान असा साबुदाणा भिजलेला आहे मऊ असा. तर पाणी जास्त टाकल्यामुळे आपला साबुदाणा छान असा फुलल्या जातो आणि सहज हा साबुदाणा पटकन शिजल्या जातो. त्यामुळे साबुदाणा भिजत टाकता वेळेस थोडंसं पाणी वाढवून घ्यायचं. कारण की खिचडी बनवतो त्यावेळेस साबुदाण्याला पाणी कमी लागतं आणि जे काही पळी पापड वगैरे बनवतो आपण त्यावेळेस पाणी थोडं जास्त टाकून घ्यायचं. हे बघा आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे. तर इथं मी मीठ टाकून घेत आहे पाण्यामध्ये. तर छान उकळी आल्यानंतरच आपल्याला इथं मीठ आणि मसाला टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी मिरची वाटून घेतलेली होती जाडसर ती टाकून घेत आहे आणि असं मिक्स करून आपल्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं आता उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इथं आपण आता साबुदाणा टाकून घेऊया. सर्वात आधी आपण आता हा साबुदाणा असा मोकळा करूनच टाकून घेणार आहोत. तर इथं मी सर्व साबुदाणा आता टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला इथं आता असं मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला असं हे मिक्स करीत राहायचं आहे. नाहीतर साबुदाणा चिकट असतो
आणि तो साबुदाणा असा बुडाला लागू शकतो. त्यामुळे आपल्याला हा साबुदाणा सतत असा मिक्स करीत राहायचा आहे. हे बघा, इथं मी सर्व बटाट्याचा आता 1 किलो बटाट्याचा असा किस करून घेतलेला आहे. तर आपल्याला इथं 3 ते 4 पाण्याने असं छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे यामधलं गढूळ पाणी जोपर्यंत निघत आहे तोपर्यंत धुवायचं आहे. छान असं स्वच्छ पाणी झालं की मग आपला जो बटाटा आहे तो पण असा पांढरशुभ्र होतो. हे बघा, इथं आता आपला साबुदाणा असा घट्टसर होत चाललेला आहे. तर ह्याच पद्धतीनं आपल्याला असा मिक्स करीत राहायचं आहे. इथं आपल्याला 10 मिनटं साबुदाणा शिजून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला इथं बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीनं असा छान आपला शिजून झाल्यानंतरच आपल्याला इथं बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे. तर हा बटाट्याचा किस आता इथं मी टाकून घेत आहे. थोडासा ट्रान्सपरंट होता आला की मग हा बटाट्याचा किस टाकून घ्यायचा. 10 मिनटं मी इथं साबुदाणा शिजून घेतलेला आहे. बटाट्याचा किस हा मिक्स करून घेऊया. तर ह्या पद्धतीनं असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, छान आपल्या बटाट्याचा किस असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला 15 मिनटं इथं आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा आहे. आपला साबुदाणा अर्धा शिजलेला आहे आणि अर्धा बाकी आहे. त्यामुळे दोन्ही एकसारखे शिजून घ्यावे म्हणूनच हा साबुदाणा आपण अर्धवट शिजून घेतला होता. इथं आपण आता बटाट्याचा किस टाकल्यामुळे आपल्याला एक अंदाज आलेला आहे की इथं थोडंसं घट्टसर वाटत आहे मला, म्हणून मी इथं अर्धा तांब्या इतकं पाणी घेतलेलं आहे. म्हणजे एकूण 4 तांबे पाणी आपलं झालेलं आहे. म्हणजेच माझं आता पाऊण लिटरचा तांबे आहे. त्यामुळे इथं मी 3 लिटर पाण्याचा वापर केलेला आहे. इथं मी पाणी गरम करूनच टाकून घेतलेलं आहे. इथं मी जे काही छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे त्या एकदम व्यवस्थित सांगत आहे मी. म्हणजे तुमचा पापड चुकावा नाही म्हणून मी एक एक टिप्स अशा सांगत आहे तुम्हाला. कधी कधी पळी पापड आपण टाकतो त्यावेळेस चिरतो किंवा मग तो खूप सैलसर होतो किंवा जाडसरच होतो. तर तुमचा पापड परफेक्ट बनावा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपली आता इथं साबुदाणा शिजतच आलेला आहे आणि साबुदाणा आणि बटाटा जो आहे तो असा बटाटा ट्रान्सपरंट होत आलेला आहे. तर दिसतच असेल तुम्हाला इथं. तर ह्या पद्धतीनं आपण आता साबुदाणा शिजून घेतलेला आहे. तर आपण एकदा मी चेक करून बघते. बघू शकता तुम्ही, इथं मी तोडून दाखवत आहे. तर असा तुटायला लागला म्हणजेच आपला बटाटा शिजलेला आहे. तर ह्याच पद्धतीनं आपण बटाटा आणि साबुदाणा शिजून घेतलेला आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि सैलसरसुद्धा नाही. तर इथं आपण आता गच्चीवर आलेलो आहोत. तर ह्या पद्धतीनं सर्व पापड टाकून घेत आहोत. इथं मी एक थेंबसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही, कारण की पापड हा जास्त दिवस टिकत नाही तेल लावल्यामुळे आणि हा पानकापडावर पापड चिटकतसुद्धा नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा तेलाचा वापर न करता हे पापड टाका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पापड कसे झाले. तर बघू शकता तुम्ही इथं पापड असे सहज टाकले जात आहे. खूप जास्त सैलसर नाही किंवा असं घट्टसर पण नाही. आता शेवटपर्यंत इथं मी टाकून दाखवत आहे. तर ह्याच पद्धतीनं मी सर्व पापड टाकून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही किती छान आपले पापड तयार झालेले आहे. तर इथं आमच्या गच्चीचं काम अर्धवट राहिलेलं आहे, त्यामुळे सर्व इथं वाळू दिसत असेल. तर ह्या पद्धतीनं मी आता पापड उलटून घेत आहे. हे पापड सकाळी टाकलेले आहे आणि 2 वाजेपर्यंत बघू शकता किती छान सुकलेले आहे. आणि 2 दिवस इथं मी हे पापड वाळून घेतलेले आहे छानपैकी. तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही हे पापड फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकू शकता, पण चिरण्याची थोडी शक्यता असते. त्यामुळे उन्हामध्येच हे पापड वाळून घ्या. हे बघा आपले पापड आता किती छान असे ट्रान्सपरंट दिसत आहे आणि इथं मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवत आहे. सुरुवातीला इथं मी एक पापड टाकून बघितला तर थोडंसं तेल कमी गरम होतं. तर आपल्याला इथं तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. तर आता मी इथं दुसरा पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे.
तर छानपैकी असा फुललेला आहे। या पद्धतीनंच आपल्याला पापड तळून घ्यायचे आहे। छान तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे। हे बघा आता इथं साबुदाणा आणि बटाट्याचा किस किती छान दिसत आहे। एकदम असा साबुदाणा टम्म फुगलेला आहे आणि दुप्पट तिप्पट हे पापड असे फुललेले आहे। साबुदाणा पापड हा तळल्यानंतर सुद्धा हा पांढरा शुभ्र राहतो आणि लालसर पडत नाही। त्यामुळे आपलं योग्य प्रमाण घेऊन बनवलेले आहे, त्यामुळे हे पापड लाल सुद्धा पडत नाही। तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पापड बनवू शकता। एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। खूप कमी साहित्यामध्ये आणि योग्य प्रमाण घेऊन बनवलेले आहे, त्यामुळे तुमचा पापड कधीच चुकणार नाही। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।